ती अपडेट आपण प्रेक्षकांना देऊयात। बैठकांचा सिलसिला वाढलाय। राजनाथ सिंग यांनी तीनही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यामध्ये सुद्धा एक बैठक सुरू झालेली आहे। देवळणकर सर, तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करू शकता आणि अर्थातच एक टिप्पणी या बैठकांच्या बाबतली। नाही, महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की आता ज्या वेळेला पाकिस्तानचं लष्कर आणि ISI जैश ए मोहम्मद लष्कर ए तैयबा यांची मदत घेतोय, त्याचप्रमाणे ISIच्या माध्यमातूनच ज्या सगळ्या मिडल ईस्ट मधल्या दहशतवादी संघटना आहेत प्रामुख्याने त्या इस्रायलला त्रास देतात, विशेष करून सिरियामध्ये आणि इराकमध्ये देखील यांचं अस्तित्व आहे। या सगळ्यांना ऍक्टिव्हेट केला जाण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाहीये। त्यामुळे आपल्याला त्या दृष्टिकोनातून सावध राहावं लागेल। परंतु यांची कार्य करण्याची जी पद्धत आता दिसून येते आहे, ज्या पद्धतीने तुम्ही बघत असाल मागच्या वर्षी ज्या वेळेला इस्रायल आणि हमासमध्ये अशा स्वरूपाचा संघर्ष होतो, त्यावेळेला हमासकडनं अशाच पद्धतीने या अशा स्वरूपाने ड्रोनचे अटॅक केले जातात, मिसाईल फायर केले जातात। दुसरा मुद्दा जे आपल्याला दिसून येतं ते प्रामुख्याने जे दहशतवाद्यांचे तळ आहेत ते प्रामुख्याने नागरी वस्त्यांमध्ये निर्माण केल्याचे दिसून येतात आणि सिव्हिलियन्सला ढाल बनवली जाते। हाच प्रकार POK मध्ये घडतोय। पंजाबमध्ये भावलपूरमध्ये जो घडला होता प्रकार तो अशा स्वरूपाने घडला होता। नागरी वस्त्यांमध्ये दहशतवाद्यांचं प्रशिक्षण तळ होतं। म्हणजे जर भारताकडनं अटॅक केला गेला तर सिव्हिलियन्स त्याच्यामध्ये मारले जाऊ शकतात, किंबहुना जावेत अशी त्यांची इच्छा असते, जेणेकरून आंतरराष्ट्रीय समुदायाचं लक्ष या सगळ्या गोष्टींकडे येईल। मला असं वाटतं की हे सगळं पाकिस्तान जे करतोय आयसोलेशन मध्ये करत नाहीये। पाकिस्तान हा जागतिक पातळीवरच्या दहशतवादी संघटनांच्याच अनेक शाखा पाकिस्तानमध्ये आहेत, त्या दृष्टीने आपल्याला काळजी घ्यावी लागेल। दुसरा असा मुद्दा आहे की आता आपल्याला हे एस्केलेशन करायचं नव्हतं, आपण केवळ दहशतवादी स्थळं उद्ध्वस्त केलेली होती। मात्र पाकिस्तानी ज्या पद्धतीने आपल्या अनेक शहरांना टार्गेट केलंय, विशेष करून जम्मू आणि काश्मीर मला टार्गेट करण्यामागचं कारणच असं आहे की तिथल्या नागरिकांमध्ये भीती निर्माण व्हावी, असुरक्षितता निर्माण व्हावी आणि ज्या वेळेला जम्मू काश्मीरमध्ये असा प्रसंग घडतो त्यावेळेला संपूर्ण जगाचं लक्ष जम्मू काश्मीरकडे जातं, कारण जम्मू काश्मीरचं आंतरराष्ट्रीयकरण करणं, जागतिकीकरण करणं हाच पाकिस्तानचा उद्देश असतो। त्यामुळे पाकिस्ताननी हे सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या आहेत। मला असं वाटतं की आता ऑलरेडी हे एक पद्धतीच्या युद्धाची सुरुवात आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। जर रात्रीतनं हे हल्ले थांबले नाही तर कदाचित आपण ज्या सर्व मॅरेथॉन बैठका होत आहेत कदाचित आपली नेव्ही आणि आपली ग्राउंड फोर्स यामध्ये ऍक्टिव्हेट होऊ शकते। आता ही रात्र फार महत्वाची रात्र असणार आहे की पाकिस्तान अमेरिकेच्या फोन नंतर तरी ह्या गोष्टी रेस्ट्रिक्ट करतो की नाही हे बघावं लागणार आहे। अर्थात, आणि तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं याच्यामध्ये हमासचा अँगल आहे, आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांचा अँगल आहे आणि त्यामुळे अमेरिकेची भूमिका किंवा अमेरिकेचा हा फोन, अमेरिकेची मध्यस्थीची तयारी, या सगळ्या गोष्टी कशा काम करत आहेत हे सुद्धा बघावं लागेल। आजची रात्र खूप महत्त्वाची आहे, पुढचे काही तास खूप महत्त्वाचे आहेत, कारण पाकिस्ताननं केलेल्या या हल्ल्याचं उत्तर भारतानं ड्रोन हल्ला करून आधीच दिलेला आहे, मिसाईल डागून पाकिस्तानला दिलेला आहे। भारत पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याची तयारी ही अमेरिकेनं दर्शवलेली आहे।